जर एखाद्या शब्दामध्ये ए नंतर जर वाय आले तर ए चा उच्चार ए असा करावा. जसं की या ठिकाणी म्हणजे शक्यतो शेवटी सुद्धा वाय येऊ शकतो, हे सुद्धा तुम्ही गृहीत धरा. म्हणजे 3 अक्षरी स्पेलिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर शेवटी वाय येत असेल किंवा लगेचच ए नंतर वाय येत असेल तर त्या एच्या आधी जो काही कॉन्सोनंट लागतो तर त्याला काय म्हणायचं, ए ची मात्रा लागते. हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने शिका. जसं आता इथं तर ब आहे, हो की नाही, तर ब नंतर ए हा स्वर आलेला आहे तर त्याला काय म्हणायचंय, बे असं म्हणायचंय. काय म्हणायचंय, बे. आणि मग वायचा उच्चारण आहे बे. मे, से, वे, डे, ले, प्ले, पे आणि रे. लक्षात आलं. हे कधी ए नंतर वाय आला तर.